लग्नाच्या आमिषाने महिलेची 10 लाखांची फसवणूक, फ्लॅटमधील साहित्य लंपास, तिघांवर गुन्हा। येथील खनबाग परिसरातील एका 53 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवत 10,98,300 रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आलेली आहे। आणि एवढंच नव्हे तर विश्वासाने घेतलेली खनबाग येथील फ्लॅटची किल्ली वापरून घरातील चांदीचे दागिने, मोबाईल, दुचाकी असा एकूण 2,14,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलेला आहे। या प्रकरणी सध्या सांगलीत राहणाऱ्या संबंधित महिलेनं मूळ राहणार मुंबई यांनी तिघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित अभिमन्यू भगवान जाधव, अभिजित भगवान जाधव सर्व राहणार उरण ईश्वरपूर यांच्या विरोधात फसवणूक, अत्याचार, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। संशयितांनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत धक्के मारून घरातून बाहेर काढले। त्यातून याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित महिला ही मुंबई येथे राहण्यास आहे। तिने सांगलीत 3 वर्षापूर्वी फ्लॅट घेतला आहे। त्या ठिकाणी ती अधूनमधून येत असते। मुख्य संशयित त्या ठिकाणी येत होता। त्यांच्या संबंध निर्माण झाले। त्यांनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले, वेळोवेळी तिच्याकडून पैसे मागून घेतले, मात्र नंतर भेटण्यास टाळाटाळ सुरू झाली। त्यामुळे संबंधित महिलेनं पोलिसात तक्रार दिली असून तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।